नमस्कार मंडळी, चला तर आज आपण ठाण्यातील सगळ्यात मोठ्या मसाला मार्केटमध्ये जाणार आहोत। 2024 मध्ये इथे मिरच्यांची काय प्राइस आहे आणि मसाल्यांची काय प्राइस आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इथे तुम्हाला मिरच्या भाजून मसाला भाजून लगेच तयार सुद्धा करू शकता। तर तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये मिळणार आहे। तर तुम्हाला इथे यायचं असेल तर ठाणा स्टेशनला वेस्टला उतरून तुम्ही सरळ चालत अशोक टॉकीजच्या इथून आलात तर फायर ब्रिगेडच्या इथून पुढे मच्छी मार्केटच्या जवळच हा मसाला मार्केट आहे। तर आपण इथे मसाला मार्केटमध्ये इथे एंट्री केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मिरच्या सगळीकडे आहेत। खूप मार्केट सीजन आहे मसाल्यांचा, त्यामुळे पूर्ण मार्केटमध्ये गर्दी आहे आणि खूप मस्त इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणच्या इथे मिरच्या येतात। तर मिरची घेताना व्यवस्थित पारखून मिरची घ्यायची असते, कारण आपण मसाला बनवतो आणि वर्षभर मसाला छान टिकून राहण्यासाठी आणि त्याचा रंगही तसाच राहण्यासाठी आपण चांगल्या उत्तम दर्जाच्या मिरच्या निवडायच्या असतात। ही लवंगी मिरची असं सगळं गरम मसाला वगैरे घेणार तर आपल्याला 100 मध्ये येणार आणि काश्मीरी मिरची गरम मसाला वगैरे घेणार ना आपल्याला 300 रुपये येणार आणि शंकेश्वरी गरम मसाला वगैरे घेणार तर आपल्याला 200 नाही येणार आणि ती बॅडकी गरम मसाला घेणार ना आपल्याला 300 नाही येणार। हे फ्रेश क्वालिटी एकदम। अच्छा, मसाला सेंटर आपला किंग मसाला सेंटर। हे सर्व आगरी मालवणी कोली सगळे मसाले बांधून वगैरे दळून मिळणार। भाजून पण देतात तुमच्याकडे? पण दळून आणि मिळणार तुम्हाला। अच्छा, भाजायचे किती चार्जेस? 30 रुपये एका किलोला आणि दळायचे 30 रुपये एका किलोला। भाजायचे 30 रुपये आणि दळायचे 30 रुपये। सर्व दळून भाजून वगैरे मिळणार सर। अच्छा, कोणतं पण मालवणी आगरी कोली ओके घाटी मिरची पण भाजून देता? सर्व मसाले मिरची सर्व भाजून मिळणार। दादा सेलमच्या हळदीची प्राइस सांगा किती आहे? सेलमची हळद चांगली क्वालिटी घेतली प्युअर 280 260 आणि राजापुरी पाहिजे 240 रुपये। अच्छा, आणि बेडगी मिरची? बेडकी जशी घ्यायची तशी, यावर्षी भाव कमी आहे, 250 रुपये किलो बेडकी, 300 रुपये। 300। आणि काश्मीरी मिरची कशी? 350 आणि 450 दोन क्वालिटी। 450 वाली एकदम बेस्ट आहे ना आणि 300 350 रुपये गुजरातची आहे। अच्छा, 450 वाली कर्नाटकाची बेस्ट क्वालिटी आहे। आणि मिरचीचा कलर व्यवस्थित 12 महिने राहणार। अच्छा, आणि लवंगी मिरचीची काय प्राइस? मिरचीमध्ये 2 प्रकार येतात, एक MP येते आणि एक कोल्हापूरची येते। कोल्हापूरची चांगली क्वालिटी 320 आहे, 350 रुपये। अच्छा, पाहिजे तर 280 200-250। तर हे बघा इथे आपल्याला सगळे मसाले पण मिळतील। 300 रुपयाचे तयार मसाला पण तुमच्याकडे आहे ना? मालवणी आगरी सगळे तयार करून पण मिळते आणि तयार रेडीमेड पण मिळते आपल्याला। तयार मालवणी मसाला कसा आहे? मालवणी 780 रुपये किलो आणि आगरी 480। अच्छा, आणि जिरं कसं आहे? चांगल्या क्वालिटीचं पण यावेळी स्वस्त झालं, 350 रुपये किलो। म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी रेट कमी आहे। गेल्या वर्षी 700 रुपये जिरा होता, तो अर्धा भाव झाला, 350 रुपये झाला। काश्मीरी मिरची गेल्या वर्षी 900 रुपये होती, यावर्षी 400 रुपये 350 रुपये। अच्छा, तर हे बघा हे दुकान आहे न्यू महाराष्ट्र। तर इथे आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील आणि मसाले पण आहेत, चांगल्या उत्तम दर्जाचे मसाले आहेत। कसं किलो आहे हा? 350 रुपये किलो जिरं। इथे वेगवेगळ्या दुकानामध्ये थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या प्राइस आहेत। थोडंसं बार्गेनिंग केलं तर इथे थोडे कमी करतात प्राइस। लवंगी 280 आणि लवंगी किती? 280 आणि 320। 320 आणि बेडकी ही लवंगी मिरची आहे ना? ही लवंगी आणि बेडगी मिरची? बेडकी 300 पर्यंत चालू आहे, 600 पर्यंत आहे। 1 नंबर 600 रुपये कर्नाटकची मिरची। 1 किलो 600 रुपये? चांगली कर्नाटकवाली। आणि अच्छा, गुजरातची मिरची 300-200 भाव कमी आहे त्याच्या, पण त्याच्या क्वालिटी टिकत नाही। अच्छा, आणि काश्मीरी मिरची कशी आहे? 400 पासून चालू आहे 600 पर्यंत। अच्छा, 400 वाली गुजरातची मिरची आहे, 500-600 कर्नाटकवाली। 1 नंबर त्याचा कलर टिकणार। अच्छा, कलर त्याचा जात नाही, तसंच राहतो। गिरायला समजत नाही, स्वस्त म्हणून घेऊन जातात, तो कलर उडून जातो। अच्छा, आणि हळद कशी आहे तुमच्याकडे सेलमची? सेलमची 280, 240, 240 राजापुरी।
280 रुपयाला किलो. 280 रुपये किलो संकेश्वरी मिरची. ओके. बेडगी मिरची पण 280 रुपयाला किलो. 280 रुपये किलो बेडगी मिरची. आणि बाकी साईडमध्ये काश्मीरी मिरची आहे सगळी, ते 350 रुपये. काश्मीरी मिरचीच आहे का? काश्मीरी मिरची 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. आणि हे बघा इथे आता ह्या महिला मिरच्यांच्या देठे काढतायत. किलोच्या प्रमाणामध्ये इथे या महिला काम करत असतात. तर आपण या मसाला मार्केटच्या शेवटच्या टोकाला जर पुढे चालत आलो तर इथे स्पेशल मसाला मिल आहेत, जिथे आपल्याला मसाला दळून आणि भाजून दिला जातो. तर तेही तुम्हाला मी दाखवते. तर बघा हे नॅशनल मसाला मिल आहे. इथे आपल्याला मसाला भाजून दिला जातो आणि दळून सुद्धा दिला जातो. तर किलोच्या प्रमाणामध्ये 30 रुपये मसाला भाजायचे आणि दळायचे 30 रुपये, असे एकूण तुम्हाला किलो मागे 60 रुपये एवढे लागतील. तर तुम्ही एकाच वेळेला इथे मसाला येऊन घेऊन दळून सुद्धा घेऊन जाऊ शकता. खूप मस्त आहे मार्केट. एकाच वेळेला आपली सगळी इथे छान कामं होतात. इथे स्पेशल हळदीची चक्की वेगळी आहेत, मसाल्याच्या सुद्धा चक्की वेगळी आहेत. तर असं खूप छान मार्केट आहे. तुम्ही सुद्धा नक्की या. आणि तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ थोडा तरी युजफुल ठरला असेल तर नक्की आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता आपण ही पूर्ण मसाला मार्केट बघितलेला आहे आणि आपला आजचा पुढचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मसाला, आपला मालवणी स्पेशल मसाला मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर तो सुद्धा तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर येऊन बघा.